कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र आहेत, मात्र हा निर्णय नेमका कुणाचा आहे असा सवाल सध्या उपस्थित होतो। मनसेनं शिंदेना पाठिंबा दिल्यानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त केला, तर बाळा नांदगावकर यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंनी राजू पाटलांना अधिकार दिलेत असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिंदेच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय। नीतिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये, त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे। हे जरी खरं असलं तरी ह्या निर्णयामुळे ज्याने घेतलाय तो खालच्या स्तरावर त्यांची राजकारणातली विश्वासार्हता पूर्णपणे संपलेली आहे। स्थानिक राजकारणच वेगळं आहे। आज स्थानिक याच्यात आज कणकवली जर का हे असेल, तिकडे काय झालं, सगळे पक्ष एकत्र आले, सगळ्यांनी म्हणून स्थानिक स्तरावर त्या गोष्टी होत राहतात। त्याच्यासाठी मला असं वाटतं एवढा आकांतांडो करायची गरज नाही। संजय राऊत साहेब राजसाहेबांचा अपमान करत आहेत। पक्षप्रमुखांना न विचारता लोकल नेते निर्णय घेतात, याचा अर्थ राजसाहेबांचा संजय राऊत अपमान करत आहेत। नाराजीनंतर संजय राऊतांनी थेट शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीत राऊतांनी राज ठाकरेंसमोर कल्याण डोंबिवलीत शिंदेच्या शिवसेनेसोबत जाण्यावरून नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। तर शिंदेसोबत जायचंच होतं तर मग आमच्यासोबत युती का केली असा थेट सवाल संजय राऊतांनी मनसेच्या नेत्यांना केलाय। तुम्हाला जर स्थानिक लोकांना अशा प्रकारची युती करायची होती तर तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेबरोबर युती करायला नको होती। आमची एक भूमिका आणि कठोर आणि कडवट आहे शिंदेच्या बाबतीमध्ये। तिथे शिंदे आणि भाजपा महायुती येऊन एकत्र येऊन सरकार बनवू शकतात, त्यांचे जे काय ते इतरांना त्याच्यामध्ये घुसायचं कारण नाही। मला असं वाटतं आमच्या पक्षात सर्व निर्णय हे राजसाहेब घेतात आणि साहेबांनी राजू पाटील यांना स्थानिक लेवलवर जो निर्णय घ्यायचा त्याचे अधिकार दिले होते, त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतलाय। त्यामुळे कोणी व्यथित होण्याचा किंवा हे याचा काही प्रश्न उद्भवतो असं मला वाटत नाही। माझ्या दृष्टीने विचार केला तर माझ्या मनाला ते स्वतःला पटत नाही, पटणार नाही, पटवून घेऊ शकत नाही। माझा स्ट्रेट स्वभाव असल्यामुळे मी स्ट्रेट बोलतो। मला काही गोष्टी आवडत नाही त्याही मी तोंडावर स्पष्ट बोलतो, त्याच्यामुळे मी माझी भूमिका मांडलेली आहे। मनसेचं कल्याण डोंबिवलीत शिंदेच्या शिवसेनेसोबत जाणं हे उद्धव ठाकरेंना पटलेलं नाही, त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीत मनसेच्या या कृतीमुळे कल्याण डोंबिवलीत पहिली ठिणगी पडली की काय अशी चर्चा होतीये। दुसरीकडे शिंदेच्या नेत्यांनी मात्र मनसेला मुंबईत सुद्धा सोबत येण्याची ऑफर दिली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जर मनसे आमचा मित्र म्हणून आम्हाला चालणार असेल तर मुंबई महानगरपालिकेत सुद्धा चालेल। मनसे म्हणजे काय MIM नाहीये। शेवटी लोकसभेला ते आमच्या सोबत होते, ते जर आमच्या जवळ आले आणि खऱ्या अर्थाने विकास करणाऱ्यांच्या जवळ आले तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू। निवडणुकीआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी मनसेतील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सुरू केल्यानं मनसेचे राजू पाटील अस्वस्थ होते। त्यातच मनसेचे डोंबिवली शहर प्रमुख मनोज घरत यांच्यासह काही उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानंही भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले। याच घटनांमुळे मतभेद बाजूला सारत रवींद्र चव्हाणांना उत्तर देण्यासाठी राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे पडद्यामागे एकत्र आले। त्यातच ठाकरे बंधूंच्या युतीत मनसेच्या वाट्याला आलेल्या 8 जागांवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं AB फॉर्म्स दिल्यानं राजू पाटीलही आणखीनच नाराज झाले। तर महायुतीच्या जागा वाटपात शिंदेच्या शिवसेनेच्या समर्थकांना उमेदवारी मिळू शकली नाही। उमेदवारी न मिळालेल्यांना मनसेकडून उमेदवारी देऊन ते निवडून येतील याची काळजी घेण्यात आली। मनसेकडून निवडून आलेल्या 5 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवक हे शिंदेच्या शिवसेनेचे समर्थक आहेत। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेसोबत न गेल्यास मनसेचे सर्व नगरसेवक फुटून पक्षावर नामुष्की ओढवू शकते याची कल्पना राज ठाकरेंना देण्यात आली। तर 19 आणि 20 जानेवारीला अज्ञात स्थळी श्रीकांत शिंदेसोबत मनसे नेते संदीप देशपांडे आणि राजू पाटलांची बैठक झाली। त्यानंतरच कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय मनसेने घेतला।